उजनी धरणात सध्या 57% इतका पाणीसाठा असून दौंडीतून 5980 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग धरणात सोडण्यात येतोय। सोलापूर जिल्ह्यात पावसानं दांडी मारल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये गेलाय। मात्र आनंदाची आणि सुखकारक बाब म्हणजे लवकरच उजनी धरण प्लस मध्ये येईल। पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर तसंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळधार मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बुधवार दुपारपर्यंत उजनी धरणासमोरील मायनस चिन्ह पाण्यात वाहून जाईल। दौंड येथून सुमारे 1 लाखापेक्षा अधिक क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलाय। गेल्या 18 तासामध्ये उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये 340% इतकी वाढ झाली। सोलापूर जिल्ह्यात जून कोरडा गेला तर आर्द्रा नक्षत्रानं आजवर थोडीफार हजेरी लावली। उजनीतील पाणी लक्षणीय घटल्यामुळे पिण्यासह शेतीला पाणी देण्याचा प्रश्न गंभीर बनलेला होता। मात्र पुणे जिल्ह्यातील पावसानं पर्यायानं घाट माथ्यावरील अतिवृष्टीनं उजनी धरणाला मदत केली। अतिशय वेगानं उजनी धरणात पाणी येत असल्यामुळे पाणी साठ्यात लक्षणीय आणि झपाट्यानं वाढ होत आहे। अद्यापही पाऊस सुरूच असल्यामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगानं वाढ होणार आहे यामध्ये शंका नाही। पाणी साठा लवकरच प्लस मध्ये येणार हे निश्चित। सोलापूर शहर आणि जिल्हा वासियांच्या दृष्टीनं ही आनंदाची बाब आहे। असाच एक मेन पॉइंट घेऊन भेटूयात पुढच्या पेन पॉइंट मध्ये। पहा फक्त द न्यूज प्लस चॅनल, बातम्या आणि बरच काही। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।